वाशी येथील किनारा बार आणि रेस्टॉरंटमधील साफसफाई कर्मचाऱ्याची पहाटे 5 वाजता हॉटेल बाहेरच अज्ञात हल्लेखोरांनी धारदार शस्त्रानं हल्ला करत हत्या केली। यामध्ये मध्यस्थी करणारा सुरक्षारक्षक देखील जखमी झाल्याची घटना समोर आली आहे। मुकेश यादव असं मयत इसमाचं नाव आहे। मयत इसम पहाटे घरी जाण्यासाठी बसची वाट पाहत होते। त्यांच्या हातामध्ये एक थैली होती। ही थैली खेचून घेण्याचा प्रयत्न अज्ञात हल्लेखोरांनी केला, मात्र थैली न दिल्यानं या हल्लेखोरांनी चाकूने वार केले व त्यात त्यांचा मृत्यू झाला। वाशी पोलीस सीसीटीव्ही आणि तांत्रिक माहितीच्या आधारे हल्लेखोरांचा शोध घेत असून अधिक तपास सुरू असल्याची माहिती वाशी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर भट्टे यांनी दिली आहे। तेजवार्ता न्यूज नेटवर्क, नवी मुंबई। भाई क्या बताना चाहेंगे, क्या होती घटना, कभी घटी थी, कैसे घटी, क्या बताना? यहाँ पे सुबह में 4 बजे घटना घटी है। 4 बजे होटल बंद हुआ है। लड़का घर जाने के लिए निकला था और मैनेजर का इंतजार कर रहा था कि मैनेजर आएगा तो हम लोग साथ में जाएंगे। मैनेजर और वो लड़का दोनों साथ में जा रहा था, जाने वाला था। उसी बीच में कुछ लोग आकर के उनसे, दूसरे लोग से मालूम पड़ रहा है कि कुछ बाहर का लोग आकर के उनको मारा है। सही तरीके से कोई कुछ नहीं बता पा रहा है कि सही हकीकत क्या है, और ना ही अभी तक सीसीटीवी कैमरा से भी कुछ हम लोग को मालूमात हुआ है। मरने वाले का मैं चाचा हूँ। पुलिस आई है, किस तरीके की जांच चल रही है, पता चला है? पुलिस बैरिकेडिंग करके अंदर जांच कर रही है, कुछ बता नहीं रहे कि क्या हुआ है नहीं हुआ है। लड़के का नाम क्या था? लड़के का नाम जो है मंटू यादव। कहाँ का रहने वाला? झारखंड का रहने वाला है। इधर क्या करता था काम? वेटर का काम करता था। कितने साल से कर रहा था? इधर 2 से 4 महीना हुआ है उसको काम करते हुए। किससे दुश्मनी थी, आपको कुछ पता है? नहीं, मुझे कुछ भी पता नहीं है। आपका नाम? वीरेंद्र यादव। सर काय सांगाल, आज हत्या झालेली आहे तुमच्यामध्ये, काय होतं प्रकार, काय सांगाल? एक कपिल किनारा हॉटेल आहे, त्या ठिकाणी एक वेटर म्हणून काम करतात मुकेश उर्फ मंटू कुमार यादव, वय 26 वर्ष। हे रात्री 1:30 पूर्वी काम करून तिथे थांबल्यानंतर पहाटे सकाळच्या पहिल्या बसनं ते त्यांच्या घरी जाण्यासाठी खाली थांबले होते। त्यांच्या हातामध्ये पिशवी होती आणि रोडवर जाणाऱ्या 2 इसमांनी, मोटारसायकल आले 2 इसमांनी मोटारसायकल थांबवली। ती पिशवी घेण्यासाठी त्यांच्याबरोबर झटापट केली। त्यांनी ती पिशवी न सोडल्यामुळे त्याच्यावर वार करण्यात आले। त्याच्यामध्ये कोण अजून का घायल आहे का? त्याला वाचवण्यासाठी त्याच्या आवाजामुळे त्याचा एक मित्र आहे दिनेश जगदीश यादव, हा तिथे धावून आला होता आणि त्याला पण चाकूचे वार झालेले आहेत। कारण काय होतं, कशासाठी त्याच्यावर हल्ला केला? हा तपासाचा भाग आहे, परंतु प्राथमिक आम्ही जो तपास केला आहे त्याच्यामध्ये त्याच्या हातामध्ये जी थैली होती ती बहुतेक त्यांना चोरायची होती, त्यांना जबरीने घेऊन जायची होती। त्यांनी ती सोडली नाही हातातून, म्हणून त्याच्यावर वार झाला असेल।